नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 20 जानेवारी रोजी पोलंडवरून त्यांचे फायनान्स मिनिस्टर सिकोर्स्की भारताच्या भेटीसाठी आलेले होते. या भेटीमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे ब्रह्मज्ञान पाजळायला सुरुवात केली आणि भारताने कसं रशियाचं वॉर मशीन जे आहे ते चालू ठेवलेलं आहे, त्याला पैसा पुरवला आहे, याबाबत चार शब्द सुनवायला सुरुवात केल्यानंतर आमचे परराष्ट्र मंत्री काय गप्प बसणार? जयशंकर हे तर षटकारामागून षटकार ठोकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि सिकॉर्स्की यांचा बॉल टप्प्यात आल्या आल्या जयशंकरने असा टोलवला की सिकोर्स्कींना तोंड लपवून इथून पळून जायची पाळी आली. पळून जायची पाळी आली. तेव्हा सिकोर्स्की काय म्हणाले लक्षात घ्या. सिकोर्स्की म्हणाले की तुम्ही रशियाचं वॉर मशीन आहे, त्याला तुम्ही अर्थपुरवठा करताय, म्हणजे तुम्ही तेल विकत घेताय. त्याच्यावरती जयशंकर यांनी त्यांना अतिशय मोजक्या शब्दामध्ये सुनावलं आणि त्यांनी सांगितलं की हे जे सिलेक्टिव्ह टार्गेटिंग आहे भारताचं युक्रेन युद्धाच्या निमित्ताने, त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. रशियाचं तेल काय केवळ भारत घेतोय असं नाही, परंतु भारत रशियाचं तेल घेतोय हे कारण सांगून अमेरिकेने फक्त भारतावरती निर्बंध लादले. आजपर्यंत सगळे युरोपीय देश हे भारतावरती टीकासूख करत घेत होते, याच निमित्ताने की तुमच्यामुळे रशियाचं युद्ध जे आहे ते वाढलं, नाही तर आम्ही पुतीनचा कधीच पराभव केला असता, असं त्यांचं म्हणणं आहे. पण भारतापेक्षा जास्त तेल खरेदी आणि वायू खरेदी या युरोपची चाललेली आहे रशियाकडून. ते तो तुमचे तुम्ही नाही का करत, त्यांना पैसा देत नाही. पोलंडला कुठून येतोय गॅस? पोलंडनी सांगावं ना. हे जे सिकोर्स्की आलेले होते ते ब्रह्मज्ञान पाजळायला आलेले होते आणि त्यांना जयशंकरनी जशास तसं उत्तर दिलं. जशास तसं उत्तर काय दिलं? कारणही वेगळं आहे. हे जे पोलंडचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टर दोन्ही पद त्यांच्याकडे रॅडोस्लाव सिकोर्स्की हे इथे आलेले असताना त्यांना थोडेसे चार आधीच्या गोष्टी सांगण्याची गरज होती. आणि ती गरज कशी होती लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं होतं की ऑक्टोबर 2025 मध्ये हे सिकोर्स्की साहेब पाकिस्तानला गेलेले होते. आता पाकिस्तानला पोलंड पाकिस्तानला जातो म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण कधी ते कव्हर केलं नसेल कदाचित, परंतु हे जे रिलेशनशिप आहे ते अतिशय गहिरं आहे, लक्षात घ्या. पोलंड हा आजच्या घडीला पाकिस्तानचा सेकंड लार्जेस्ट आर्म सप्लायर झालेला आहे. म्हणजे शस्त्रास्त्र पुरवठा करणारा 2 नंबरचा देश पोलंड झालेला आहे पाकिस्तानसाठी. 1 नंबर अर्थातच चीन असणार आहे. तेव्हा चीन नंतर पोलंडकडे पाकिस्तान वळला. ही अतिशय ही रेड लाईन आहे भारतासाठी. तेव्हा तुम्ही काय देता आहात? तुम्हाला वाटतंय की तुम्ही रशियन युद्ध लांबवलं म्हणून तुम्ही बोंबा मारताय. आमच्यासाठी काय? तुम्ही पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवताय, ती कशासाठी पुरवताय? हा प्रश्न आहे. आणि त्याला मात्र उत्तर नाहीये. त्याच्यामध्ये काही तडजोड करायची नाहीये. त्यांनी जे तिथे गेल्यानंतर पाकिस्तान सोबत या लोकांनी एक स्टेटमेंट काढलं. अर्थातच ऑक्टोबर त्यांची जी भेट झाली, त्या भेटीनंतर एक स्टेटमेंट इश्यू होतं, नेहमीच इश्यू होत असतं. त्या स्टेटमेंटमध्ये काश्मीर प्रश्नाचा उल्लेख का केला गेला, ह्याचं काही उत्तर सिकोर्स्कीकडे आहे का? तुम्ही जर का शस्त्रास्त्र विकण्यासाठी पाकिस्तानला गेला होता, तर शस्त्रास्त्र विका आणि मायदेशी परत जा. त्या स्टेटमेंटमध्ये काश्मीरचा उल्लेख करण्याची काय गरज आहे? इतकंच नाही, केवळ उल्लेख केलेला नाहीये, तर दोन्ही देशांनी डायलॉग इज ओनली वे फॉरवर्ड, आठवतंय तुम्हाला? तेच दळण दळलेलं आहे या सिकोर्स्कींनी. आणि युनोचे जे रेझोल्युशन्स आहेत ते रेझोल्युशन पाळा. म्हणजे काय, तर काश्मीरमध्ये सार्वमत घ्या. हे ब्रह्मज्ञान हे त्या जॉईंट स्टेटमेंट मध्ये आलेलं आहे पाकिस्तान सोबतच्या. ऑक्टोबर 25 मध्ये हे महाशय तिकडे गेले आणि त्यांनी ही स्टेटमेंट्स केली. ही स्टेटमेंट जी आहे ती भारत कधीही विसरू शकत नाही. आणि हे कधी झालंय लक्षात ठेवा.
हे ऑक्टोबर 2025 मध्ये झालंय. म्हणजेच ज्या वेळेला पहलगामचा हल्ला होऊन गेलेला होता, 26 लोक भारतीय मारले गेले. त्यांना तुम्ही हिंदू आहात का प्रश्न विचारला गेला. त्याची शहानिशा केली गेली आणि मग त्यांना मारलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने पाकिस्तान जर का क्रॉस बॉर्डर टेररिझम करत असेल, आपल्या हद्दीमधून टेररिस्ट इकडे पाठवायचे आणि इथे दहशतवादी हल्ले घडवून आणायचे, त्याच्याबद्दल कुठलेही काही स्टेटमेंट नाही. या पोलंडला शरम वाटली नाही, की आपण ज्याला शस्त्रास्त्र देतो आहोत, तो देश ती शस्त्रास्त्र कशासाठी वापरणार आहे, ह्याचं काही उत्तर या पोलंडकडे नाहीये. त्यामुळे त्यांना ठोक ठोक ठोकण्याचीच गरज होती आणि आमचे जयशंकर साहेब एकदा सुटले की सुटले. ते बिलकुल थांबत नाहीत. तेव्हा जयशंकर यांनी त्यांना सांगितलं, "पोलंड शुड नॉट डिस्प्ले झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम अँड इट शुड नॉट हेल्प फ्युएल द टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन अवर नेबरहूड." तर तुम्ही पाकिस्तानला मदत करताय म्हणजे तुम्ही दहशतवादाला खतपाणी घालताय. तुम्ही त्यांना थेट मदत करताय. तुमचं आणि दहशतवादाचा नातं नेमकं काय आहे ते सांगा. तुम्हाला दहशतवाद पसंत आहे का? याचं काही उत्तर आहे का त्यांच्याकडे? तर ते उत्तर नाहीये. त्यामुळे हे सिकॉर्स्की साहेब जे आहेत, त्यांच्या तोंडाला कुलूप बसलं. ते पुढे काही बोलू शकले नाहीत. आणि त्याच्यानंतर मग एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारला गेला ह्याच्यावरतीच, की तिथे काय झालेलं आहे? की तुम्ही पाकिस्तानला अशा प्रकारे शस्त्रास्त्र का देता? त्यांना दहशतवाद करू नये म्हणून तुम्ही त्यांच्यावरती काही दबाव टाकलेला आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. ते उत्तर द्यायच्या अगोदर तोंड बंद करून तिकडून पळून गेले त्या वार्ताहर परिषदेमधून. त्या वार्ताहर परिषदेमधून एक वेळ हे पळाले असतील, परंतु त्यांनी उत्तर दिलं नाही. तर त्यांचं जे मौनामधलं उत्तर आहे ते भारताला निश्चित समजलेलं आहे आणि त्यांना जे काही करायचं असेल ते करू शकतात. परंतु भारताला इथे येऊन ब्रह्मज्ञान देण्याची गरज नाही. ते तुमचं तुमचं आहे. तुम्ही चालवा तुम्हाला जे काही चालवायचे ते. एनडीटीव्हीच्या वार्ताहराने जो प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला उत्तर नव्हतं आणि त्यामुळे सिकॉर्स्की ॲब्रप्टली वॉक्ड अवे विथआऊट अ वर्ड. एक शब्द बोलू शकले नाहीत ते. थोडीशी तरी लाज आहे असं मी समजते. कारण जर का तेवढी पण लाज उरलेली नसती तर काहीतरी चुळबुळ उत्तर ह्यांनी देऊन टाकलं असतं. परंतु बेशर्मीने मान खाली गेली आणि म्हणून तोंड बंद करावं लागलं आणि तोंड बंद करून पोलंडला परत जावं लागलेलं आहे. तेव्हा ह्यांना चांगला धडा बसलेला आहे. ज्या पद्धतीत इथे यायचं आणि आपली ब्रह्मज्ञान ऐकवायचं आणि भारत म्हणजे जणू काही ह्यांच्यासाठी खरंच इझी टार्गेट झालेला होता. तेव्हा त्यावेळेला त्यांनी परत गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारले गेले सिकॉर्स्कींना. तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं आहे का त्याच्यामध्ये? त्यांनी ऐकलं, "वेल, वी ऑल हॅव रिजनल कन्सर्न्स अँड नेबर्स. विथ नेबर्स यू हॅव अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस. You know, yes, we did discuss it. And I said at the beginning on terrorism, we are on one mind. But of course, we also have concerns. India took part in Zapad exercises in Russia, and we find that threatening. I was glad that we were able to discuss frankly what is on our minds." गंमत अशी आहे की हा जो झापड एक्झरसाइज ते सांगतायत गेल्या वर्षीचा, ज्याच्यामध्ये भारत आणि रशिया होते, त्याच्यावरती आता ह्यांना आक्षेप आहे. परंतु हा जो आक्षेप आहे, तिथेच त्यांचं जे दुटप्पीपणा आहे, बोटचेपेपणा आहे काही बाबतींमधला, तो सरळ-सरळ पुढे येतो. गंमत अशी आहे, की हे जे झापड एक्झरसाइजेस झाले, ते बघण्यासाठी नेटोचे 3 मेंबर स्टेट्स तिथे हजर होते. ही गोष्ट सिकॉर्स्कींनी का लपवलेली आहे? या एक्झरसाइजेसच्या दरम्यान प्रत्यक्ष अमेरिका, प्रत्यक्ष तुर्कस्तान आणि प्रत्यक्ष हंगेरी हे तिघेही जण नुसतेच नव्हते, तर त्यांनी त्याच्यामध्ये भाग देखील घेतला. त्यांचे मिलिटरी ऑब्झर्वर्स होते. त्यांनी भाग घेतला. त्याच्यावरती टीका नाही. टीका कशावर? तर भारतावरती. तेव्हा जयशंकर जे म्हणाले सिलेक्टिव्ह टार्गेटिंग, हा तो वर्ड सिलेक्टिव्ह महत्वाचा आहे. तुम्हाला जेव्हा सोयीचं असतं तेव्हा तुम्हाला टीका करायची असते.
तेव्हा तुम्हाला इथे येऊन तारे तोडायचे असतात. परंतु तुमच्या सोयीचं असतं, तेव्हा मात्र त्या दुसऱ्या देशांना तुम्ही झाकून ठेवायला तयार आहात. हाच त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्यांना जी काही थप्पड बसायची ती बसलेली आहे व्यवस्थित. झापडच बसली असं आपण म्हणू. ठीक आहे. एकंदरीत उर्वरित जो जे काही व्यापाराबद्दलची बोलणी आहेत, ती बोलणी झाली. साधारणपणे पोलंड सोबतचा जो व्यापार आहे, तो वाढेल अशी अपेक्षा व्यक्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही सध्याच्या घडीला 4 बिलियन डॉलर्स पर्यंत व्यापार दोन्ही देशांचा आहे. त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग, आय-टी आणि ग्रीन एनर्जी हे 3 जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपलं त्यांच्याशी सहकार्य आहे आणि ते वाढवण्यासाठी जयशंकरनी त्याला जरूर होकार दिलेला आहे. परंतु तरी सुद्धा हे सगळं करा तुम्ही व्यापार करा, सगळं करा, परंतु आम्हाला येऊन लेक्चर झोडू नका. कारण तुमचे जे हात काळे आहेत ना आणि रक्ताने बरबटलेले आहेत, ते आधी जरा धुवा पहिल्यांदा. ते धुवा आणि मग नंतर स्वच्छ चारित्र्याच्या भारताकडे आमच्या घरामध्ये डोकवून बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. खरोखर आपलं भाग्य आहे जयशंकर यांच्यासारखे परराष्ट्र मंत्री आहेत. सिकोर्स्की जे आहेत ना, त्यांना आता कळलं असेल, की आपलं नेमकं काय झालं ते. कारण सिकोर्स्की ह्यांच्या भेटीनंतर तुम्हाला सांगते, की त्यांची परिस्थिती एकदम बेकार झाली. कारण ह्याच्या अगोदर जे इतर फॉरेन मिनिस्टर्स आलेले होते भारतामध्ये, उदाहरणार्थ जपानचे फॉरेन मिनिस्टर आले, स्पेनचे आले. या दोन्ही नेत्यांना पंतप्रधान मोदींची भेट मिळाली आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचीही भेट मिळाली. परंतु पोलंडचे हे सिकोर्स्की इकडे आले. ते डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत. आणि ते फॉरेन मिनिस्टर आहेत. पण असं असून सुद्धा त्यांना भारतामध्ये मोदींनाही भेटता आलं नाही आणि मुर्मूंनाही भेटता आलं नाही. तुम्ही म्हणाल वेळ कमी पडला असेल, तर असं अजिबात नाही. 3 दिवसाची भेट होती आणि 20, 21, 22 या 3 दिवसाच्या भेटीमध्ये त्यांना या व्यक्तींना भेटता आलं नाही. इथेच सिकोर्स्कींना आपली व्हिजिट जी आहे ती कंप्लीट डिझास्टर आहे, हे समजलं पाहिजे. आणि याचं कारण असं, की तुम्ही दुसऱ्या नशीवरती दाब दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, ही लिंक शेअर करा आणि माझ्याशी सहकार्य जे आहे ते तसंच चालू ठेवा. नमस्कार.